आम्ही चाललो आहे श्री मार्कंडेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी। हे मंदिर आहे कृष्णा नदीवरील घाटावर। हे मंदिर मिरजपासून 3.5 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर नदीच्या कडेला असल्यामुळे व आजूबाजूला शेती असल्यामुळे मंदिर खूप आकर्षक दिसत आहे। कृष्णा नदीवरील हा घाट मराठकालीन भक्कम दगडाने बनलेला उत्कृष्ट असा नमुना आहे। या मंदिराच्या चारही बाजूने दगडी बांधकाम व बरोबर मंदिर समोर नंदी आहे। नंदीच्या चारी बाजूने खुली जागा आहे। या मंदिराचे बांधकाम खूप वर्षाचे असून पण तरी सुद्धा हे सुस्थितीमध्ये आहे। मंदिरामधील शिवलिंग हे खाली गाभाऱ्यात आहे। शिवलिंगाचे दर्शन घ्यायला जाताना या छोट्या दरवाजामधून जावे लागते। आम्ही येथील शिवलिंगाचे दर्शन घेतले। या मंदिराचा उल्लेख श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या गुरुचरित्रामध्ये होतो। मंदिराच्या चारही बाजूला दगडी दरवाजे आहेत। आम्ही या नदी साईडच्या बाजूने बाहेर आलो। येथे दरवर्षी घाट क्षेत्रात कृष्णामाईचा उत्सव साजरा केला जातो। बाहेर आल्यावर जे समोर दिसते ती आहे कृष्णा नदी। या मंदिराचे बांधकाम रेखीव आहे। बाजूला असणाऱ्या कृष्णा नदीमुळे येथील वातावरण मनाला प्रसन्न करणारे आहे। या मंदिराबद्दलची माहिती येथेच थांबवतो। धन्यवाद।